चला मॅचच्या दिशेने आपण तत्पूर्वी वळतोय. सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. एकीकडे DK सुपर किंग्स हा संघ आपल्याला दाखल झालेला पाहायला मिळतोय आणि त्यांच्या विरोधात कोळी ब्लास्टर्स या दोन्ही संघांच्या दरम्यान मात्र आजच्या दिवसातला 5वा सामना जो मात्र रंगणार आहे. आत्तापर्यंत आपण 4 सामने सकाळपासून बघितलेत. काही सामने हाय स्कोरिंग झाले, काही सामने लो स्कोरिंग झाले. बट या मॅचवर देखील चांगल्याच प्रमाणावर नजरा सगळ्यांच्या लागलेल्या राहतील, कारण की दुपारचं सत्र आहे आणि दुपारच्या सत्रात जर बघितलं तर नक्कीच खेळ कशारीत्या चालतोय हे देखील मात्र बघणं महत्त्वाचं राहणार आहे. आणि हे बघा, जर खेळाडूंचे जेवण बाकी असतील तर गुणवंत भाऊ यांच्याकडनं मात्र आपण कुपन करून कलेक्ट करून घ्यायचे. खेळाडूंसाठी मात्र नक्कीच जेवणाची व्यवस्था देखील केली गेली आयोजन समितीकडनं, तर त्याकडे आपण लक्ष ठेवायचं आहे. चला मॅचच्या दिशेने वळूयात. सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. आउटसाइड द ऑफचा बॉल होता, त्याला मात्र खेळून काढण्याचा प्रयत्न. नक्कीच जर बघितलं तर डॉट बॉलच्या मदतीने इकडे मात्र सामन्याला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. महत्त्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये जो की सध्याच्या घडीला सुरू होतोय. कोणता संघ मात्र KCLचं टायटल यावर्षी जिंकणार हा मात्र सर्वात मोठा प्रश्न आहे. बट तो प्रश्न मात्र नक्कीच रविवारी सुटेल. यावेळी जर बघितलं तर अलॉंग दी कार्पेट मागच्या दिशेने खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक मात्र तिकडे आहे. चेंडूला जोपर्यंत अडवतात आहे तोपर्यंत आपण बघतोय चेंडू सरळ सीमारेषा गाठताना पाहायला मिळेल आणि धावस्वरूपी या चौकाराच्या मदतीने रन संख्या मात्र वाढेल. चला मॅचच्या दिशेने तत्पूर्वी आपण वळतो. रनसंख्या मात्र 5 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते. प्रशांत सोनवणे स्ट्रायकर एंडला. यावेळी जर बघितला तर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये तितका काही खासा संपर्क होऊ शकला नाही. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेट क्रिकेट आणि फक्त क्रिकेट उत्कंठा वाढवणारं, काळजाचे ठोके वाढवणारं असं मात्र हे आपल्या सर्वांचं लाडकं क्रिकेट आज मात्र GS ग्राउंड शिवतीर्थ मैदानावर. यावेळेस काय आडव्या बॅटने कनेक्शन प्रॉपर, टायमिंग प्रॉपर आणि तिकडे मात्र काय पंचांच्या निर्णयाची नक्कीच वाट आहे आणि पंचांचे दोन्हीही हात इकडे मात्र आकाशात. आडव्या बॅटने फटका खेळत असताना सरळ मात्र चेंडू गेलाय सीमारेषा पार आणि पंचांच्या माध्यमातून इशारा येतोय 6 षटकार. याही वेळेस पुलल यांचा बॉल, त्यालाही कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. मागच्या दिशेने क्षेत्ररक्षक मात्र वेगात आलेत. तोपर्यंत इकडे मात्र काय घडतंय आणि तत्पूर्वी जर बघितलं तर रेफरल इकडे जो मात्र पंचांच्या माध्यमातून घेतला जातोय. शहानिशा करण्यासाठी तिसऱ्या पंचांची इकडे मात्र मदत मागितली गेली आहे.
नॉट आउट. नॉट आउट हा निर्णय मात्र इकडे येतोय तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून. या आधीचा जर बघितला तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जो मात्र नक्कीच आपण इकडे देणार आहोत. फुलाल्यांचा बॉल डाऊन दी ग्राउंड लॉफ्ट केला आहे. फिल्डर मात्र तिकडे जोपर्यंत चेंडूवर येतील तोपर्यंत चेंडू मात्र सीमारेषा गाठताना पाहायला मिळेल. आणि धावस्वरूपी जर बघितलं तर षटक मात्र इकडे पूर्ण होत आहे. चौकाराच्या मदतीने षटक पूर्ण झालंय. या आधीचा जो सामना होता त्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण इकडे देतोय. आणि मी विनंती करेल अश्विन शंखपाल यांना की आपण मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घ्यायला यायचा आहे. अश्विन शंखपाल जे मात्र मॅचचे मॅन ऑफ द मॅच आहे. 1 ओव्हर 17 जी मात्र सध्याच्या घडीची स्थिती आहे. रवींद्रजी सैंदाने साहेब यांना मी विनंती करतो की आपण आपल्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. रवींद्रजी सैंदाने साहेब यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाणार आहे. अश्विन शंखपाल यांना विनंती आपण मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी यायचं आहे. चला तत्पूर्वी जर बघितलं तर 6 धावेनी या षटकाची सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. जितेंद्र सोनवणे जे मात्र इकडे गोलंदाजी मार्कवर आलेत. रनसंख्या मात्र इकडे 9+6. पुढचा बॉल मात्र इकडे फ्री हिट येताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेसही जर बघितला तर नो बॉलचा इशारा. इथे देखील आपण बघतोय गोलंदाजाच्या ॲक्शनच्या रिगार्डमध्ये हा चेंडू मात्र जो आहे तो नो देण्यात आलाय. तर गोलंदाज इकडे मात्र बदलावा लागेल आणि धावस्वरूपी 1 धावही स्कोअर कार्डवर जोडेल. 25 धावा या एका धावेच्या मदतीने इकडे राहतील. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज येईल. आणि तत्पूर्वी जर बघितलं तर 25 फॉर नन जी मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. चला मागच्या दिशेने मात्र इकडे फटका खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर मात्र तिकडे चेंडूवर जातात आहे. प्रवीण कोळी तिकडे मात्र आता गोलंदाजी मार्कवर आले. चांगला एफर्ट, काय एफर्ट केलाय, लाजवाब. धावस्वरूपी जर बघितलं तर रनसंख्या मात्र इकडे स्कोअर कार्डवर 26 आपल्याला पाहायला मिळते. डावाचं जर बघितलं तर दुसरं षटक सुरू आहे. 26 धावा बिनगडी बाद. यस, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इकडे मात्र दिला जातो. या आधीचा मॅच अश्विन शंखपाळ यांना मात्र इकडे मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराने सन्मानित केलं गेलंय. जबरदस्त नॉक. 19 बॉलमध्ये 44 धावा, 2 ओव्हर 33 धावा देखील गोलंदाजीमध्ये खर्च करत असताना 1 विकेटही त्यांनी मिळवला. खूप काही घडतंय. जबरदस्त मात्र इकडे ॲक्शन आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या घडला KCLच्या या स्पर्धेत. अभूतपूर्व मात्र या स्पर्धेचं हे 6वं वर्ष. आज मात्र या स्पर्धेचा हा पहिला दिवस. धावस्वरूपी इकडे मात्र एका धावेच्या मदतीने रनसंख्या मात्र पुढे जात असताना आणि जे कोणी खेळाडू जेवायचे कुपन घ्यायचे बाकी असतील त्यांनी मात्र विजूभाऊ सोनवणे यांच्याशी कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क करायचा. जे कोणी जेवणाचे कुपन चे बाकी असतील त्यांनी मात्र विजूभाऊ सोनवणे यांच्याशी संपर्क करायचा आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. रनसंख्या सिंगलच्या मदतीने वाढेल. 27 धावा एका धावेच्या मदतीने स्कोर कार्डवर लागतात आहे. डावाचं मात्र दुसरं षटक आहे प्रगतीपथावरती. फुलाल्यांचा बॉल आडव्या बॅटने खेळला आहे. फिल्डर मात्र तिकडे पोहोचतील तोपर्यंत 1 धाव इकडे मात्र मिळाली आहे. रनसंख्या मात्र एका धावेच्या मदतीने वाढताना पाहायला मिळते. क्रॉस बॅटेड फटका. 28 धावा बिनगडी बाद. धावांची लयलूट मोठ्या प्रमाणावर आतापर्यंत तरी. याही वेळेस जागा बनून मारलाय. इथे देखील मात्र हवाई फायर. चेंडू मात्र सरळ जातोय सीमारेषा पार. पंचांच्या माध्यमातून इशारा. KCL ब्रँडेड षटकार. ऑफस्टिकला शफल हो जागा बनवली आणि अतिशय सुंदररित्या कन्वर्ट करून दिला. पुलचा फटका.
6 धावा षटकार. चौतीस धावा या षटकाराच्या मदतीने स्कोर काढू लागतात आहे. शेवटचा बॉल हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न. फिल्डर मात्र तिकडे स्वतः गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज चेंडूला अडवतील. षटक मात्र त्याचबरोबरीने पूर्ण होईल. 2 षटकांच्या अखेरीस जर बघितलं तर 34 धावा स्कोर कार्डवर. 2 ओव्हर 34 रन बिनगडीबाद. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये कोळी ब्लास्टर हा संघ करताना पाहायला मिळतो. एकीकडे भूषण 7 बॉलमध्ये 16 वरती, दुसरीकडे प्रशांत 8 बॉलमध्ये 15 वरती धमाकेदार सुरुवात केली आहे. 2 ओव्हर 34 बिनगडीबाद. दोन षटकांच्या अखेरीस 34 धावा आपण स्कोर कार्डवर बघतोय. आता पुढच्या षटकात गोलंदाजी मार्कवर कृष्णा कोळी यांना मात्र इकडे पाचारण केलं जात आहे. जॅक्सन यांचा आवाज देखील सर्वांच्या कानावर पडतोय सध्या. एक आगळ्या वेगळ्या शैलीत मात्र चेअरिंग करतात ते देखील. यावेळेस काय फुलर यांचा बॉल मागच्या दिशेने खेळलाय. फिल्डर मात्र आहेत. जोपर्यंत चेंडूवर येतील अजून एक नो बॉल इकडे मात्र जो की पंचांच्या माध्यमातून कळवला जातोय. गोलंदाजाच्या ऍक्शनच्या रिगार्डमध्ये आय गेस हा देखील चेंडू नो देण्यात आलाय. तर नो +1 अशा 2 धावा जुळतील. आता नवीन गोलंदाजी मार्कवर लावावा लागेल. बरीचशी गोलंदाज आपण बघतोय आतापर्यंत जर बघितलं तर गोलंदाजीच्या शैलीच्या रिगार्डमध्ये बंद करण्यात आले. त्याचं श्रेय जातं पंचांची चांगली कामगिरी. SP पॅनल ऑनफिल्ड पंच आपण बघू शकतो सध्याच्या घडीला. एकीकडे सुशांतजी पाहायला मिळते आणि दुसरीकडेला महापंच अविनाशजी बंगाल सर. 2 ओव्हर 36 फ्री हिट. ओ हो 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 यावेळेस काय आल्या आल्या पहिल्याच बॉलवर स्वागत केलंय गोलंदाजाचं चौकाराने. लेग स्टिकच्या खासा बाहेरचा बॉल होता. चेंडू मात्र नक्कीच बॉडी लाईन पासून खासा दूर, बट बॅट चालवली आणि बॅटचा स्पर्श घेत चेंडू मात्र फार वेगात ट्रॅव्हल झाला. रनसंख्या मात्र फार वेगात वाढतीये सध्याच्या घडीला. आपण बघू शकतो तब्बल चौकाराच्या मदतीने 40 धावा स्कोर कार्डवर आहे. चर्चा मात्र सध्याच्या घडीला जळगावच्या मैदानावर होतीये KCLची, कारण की आजपासून या मानाच्या स्पर्धेचा खेळ सुरू झालाय. याही वेळेस मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. जमिनीला समांतर फटका. 1 धाव इकडे मात्र मिळेल. रनसंख्या मात्र 1 धावेच्या मदतीने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. 41 धावा बिनगडीबाद ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. मोठ्या प्रमाणावर सातत्याने मात्र कोळी बांधव या स्पर्धेसाठी वर्षभर वाट बघतात. हा उत्सव आहे सर्वांचा. यावेळेसही चांगला चेंडू पाया पकडण्याचा प्रयत्न. हलक्या हातांनी जर बघितलं तर नक्कीच चेंडू तिकडे पिच केला होता. कमी गतीने बॉल टाकला होता. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. 41 धावा बिनगडीबाद ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. शेवटचे 3 बॉल याचे बाकी त्या षटकातील. एकीकडे प्रशांत 10 बॉलमध्ये 16 बनून नॉट आउट. दुसरीकडे भूषण 9 बॉलमध्ये 27 बनून नॉट आउट आहे. एक्केचाळीस धावा बिनगडीबाद. यावेळेसचा बॉल लॉफ्ट केलाय. फटका हवेत. फिल्डर मात्र तिकडे पोहोचण्याचा प्रयत्न करताय. एफर्ट चांगला, बट पंचांचा इशारा. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न पडताय कमी आणि इकडे मात्र बॅटरला मिळेल 4 धावेंची हमी. चांगला फटका लॉफ्ट करून दिला. मागच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिकडे प्रयत्न करत होते, बट केवळ आणि केवळ प्रयत्नच करत राहिले आणि सरळ मात्र प्रभाकर अप्पा सोनवणे यांच्या फ्लेक्सला मानवंदना देणारा हा चौकार आलाय. बॅकफुटवरून इथे देखील हवा मिळाली आहे. हालांकी क्षेत्ररक्षक इथे देखील आहे. चेंडूला अडवण्याचा तेही प्रयत्न करताय आणि 1 धावेच्या मदतीने रनसंख्या मात्र वाढतील. विकेट घ्याव्या लागतील इकडे, कारण की आपण बघतोय कोळी ब्लास्टरने ज्या रीत्या सुरुवात केली आहे ना, लाजवाब. 46 धावेंची जर बघितलं तर चांगली भागीदारी देखील इकडे झालेली आहे. पुल करत हवेमध्ये जर बघितलं तर हिरकोरे खात चेंडू मात्र निघून जातोय आणि षटक देखील या षटकाराच्या मदतीने पूर्ण होत आहे.
3 षटकांच्या अखेरीस 52 धावा स्कोर कार्डवर आहे. 3 ओव्हर 52 रन. कमबॅक करावा लागेल सुपर किंग्सला या मॅच मध्ये. 3 ओव्हर 52 धावा स्कोर कार्डवर आहे. बिनगडी बाद. भूषण 10 बॉल 27, प्रशांत 12 बॉल 21. लाजवाब फलंदाजी. 3 षटकांच्या अखेरीस 52 धावा बिनगडी बाद. चला मॅचच्या दिशेने आपण वळतोय. तब्बल जर बघितलं तर 3 षटकांच्या अखेरीस 52 धावा स्कोर कार्डवर. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज. ओहो हो, आल्या आल्या पहिल्याच बॉलवर. कुठे होते एवढ्या वेळचे सुनील सोनवणे, हा मात्र प्रश्न आहे. त्यांना मात्र इकडे पाचारण केलं गेलं आणि पहिल्याच बॉलवर त्यांनी मात्र मिळवली आहे विकेट. इकडे मात्र संपला फलंदाजाचा खेळ. 52च्या स्कोरवर लागतोय पहिला धक्का. फलंदाज बाद. बॅटची कड तिकडे मात्र घेतली आणि पहिला धक्का मात्र लागताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोशन बाविस्कर यांना मात्र आता पाचारण केले गेले फलंदाजीसाठी. 52च्या स्कोरवर 1 गडी बाद. ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. 52 for 1. डावाचं 4थं षटक. हलक्या हाताने यावेळेस मात्र खेळण्याचा प्रयत्न. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवर आलेत. तोपर्यंत 1 धाव मैदानाच्या आतमध्ये पळून काढली आहे. रन संख्या मात्र इकडे एका धावेच्या मदतीने वाढेल. 53 वर 1 स्कोर. डावाचं 4थं षटक प्रगतीपथावर सध्याच्या घडीला. 53 वर 1. आजच्या दिवसातील 5वा सामना मात्र आपण बघतोय. याही वेळेस मात्र चांगला चेंडू. आतापर्यंत जर बघितलं तर 3 बॉलच्या खेळमध्ये फक्त 1 धाव इकडे मात्र सुनील सोनवणे यांनी खर्च केलेली आहे. ज्यासाठी गोलंदाजी मार्कवर त्यांना पाचारण केलं गेलं होतं विकेट घेण्यासाठी खास करून. तेही काम मात्र त्यांनी केलंय. रुकावं लागणार आहे कमीत कमी मध्ये. कुटप्याचा बॉल यावेळेस मात्र मागच्या दिशेने. फिल्डर आहेत बट केवळ आणि केवळ बनून राहतील दर्शक. इकडे मात्र पंचांचा इशारा चौकाराचा. शॉट ऑफ गुडलँडचा बॉल इकडे मात्र हाताळण्याचा प्रयत्न होता. जागा तिकडे बनवली आणि हरकत मध्ये झाली आहे 4 धावेंची बरकत. रनसंख्या 57 धावा स्कोर कार्डवर या 4 धावेंच्या मदतीने. 2 बॉल याचे बाकी त्या षटकातील. कोळी ब्लास्टर्स विरोधात DK सुपर किंग्स. शेवटचे 2 बॉल. वेगात टाकलाय आउट्स ऑफ दी ऑफस्टिकच्या खासा बाहेर होता. हलक्या दादाने त्याला मात्र कट करण्याचा प्रयत्न. 5 बॉलमध्ये 5 चांगली गोलंदाजी बघा. तशा जर बघितलं ना 1 विकेट मिळवली आहे. 5च धावा खर्च केलाय. कमबॅक करून देणारं षटक हे राहिलंय. अशा प्रकारची गोलंदाजी करावी लागणार आहे. क्रिकेटचा खेळ आहे हा. संधी इकडे प्रत्येकाला आहे. याही वेळेस जर बघितलं तर डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पूर्ण होईल. लाजवाब षटक. सुनील सोनवणे धावा खर्च केल्यात 5, गडी बाद केलाय 1 आणि 4 षटकांच्या अखेरीस 57 धावा 1 गडी बाद. कोळी ब्लास्टर्स 4 ओव्हर 57 1 गडी बाद. आमचा मुख्य मंच जर बघितला तर एक चांगला फ्लेक्स तिकडे मात्र आपण बघू शकतो जो की लावला गेलाय. कोळी समाजाचा क्रिकेट उत्सव वर्षभर ज्या उत्सवाची वाट बघते. संपूर्ण जर बघितलं तर कोळी समाजाची क्रिकेट
प्रेमी असणारी ही आयोजन समिती, त्यातल्या त्यात सर्व संघ मालक, त्यातल्या त्यात सर्वच खेळाडू, वर्षभर वाट बघितली जाते या स्पर्धेची की कधी एक KCL, कधी एक KCL. ऑक्शन पासनं प्रत्येकाला आतुरता लागते. कोण कोणत्या संघात आहे, कोणाचा संघ आहे, कोण कोणत्या खेळाडूचा चॉईस प्लेअर आहे, कोण कोणत्या संघाचा आयकॉन आहे. यावेळी जर बघितलं तर डाऊन दी ग्राउंड खेळला गेला आहे. पवन यांचं स्वागत A1 स्टाईल मध्ये. रोशन बाविस्कर यांच्या बॅटमधून मात्र हा षटकार येतोय. खडे खडे सरळ मात्र डिपॉझिट केलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ऑन दी अप फुललनचा बॉल, बॅडमिंटन हिट, सिक्सर षटकार. फुल टॉसवर फुल टोल, सिक्सर. नक्कीच ट्रॉफीसाठी जर बघितलं तर नक्कीच ट्रॉफीची जी काही सजावट आहे, तिला जे काही रूप रंग रेषा अतिशय सुंदर बनवण्याचं काम जे मात्र केलं या स्पर्धेमध्ये मिस्टर 70-70 भूषण चित्ते यांचंही आम्ही धन्यवाद मानतो की KCLला जे सहकार्य त्यांनी केलं आहे ट्रॉफीची रंग रूपरेषा अतिशय सुंदररित्या बनवण्यामध्ये. कारण की बघा, कोणत्याही स्पर्धेत जर बघितलं ना तर ट्रॉफीचा आपला एक वेगळा मान आहे. धावस्वरूपी इकडे मात्र आपण बघू शकतो चेंडूला जोपर्यंत अडवलं जाईल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल. प्रत्येक संघ मालक जेव्हा कोणत्या स्पर्धेत उतरतो ना, तो मात्र स्वप्न घेऊन उतरतो की मला या स्पर्धेची ट्रॉफी उचलायची आहे. या ट्रॉफीने रेफरल घेतला गेलाय गोलंदाजाच्या ॲक्शनच्या रिगार्डमध्ये. रेफरल घेतला गेलाय गोलंदाजाच्या ॲक्शनच्या रिगार्डमध्ये. प्रत्येक संघ मालकाचं ते मात्र एक स्वप्न असतं की या ट्रॉफीने आपल्या घराची शोभा वाढवली पाहिजे, ऑफिसची शोभा वाढवली पाहिजे. बाउंड्री चेक आहे का ॲक्शनच्या रिगार्डमध्ये? सुशांत सर, दोन्ही आहे, बाउंड्री चेक पण आणि ॲक्शनच्या रिगार्डमध्ये पण. ओके. शहानिशा इकडे मात्र केली जाते, अँगल दर अँगल, फ्रेम दर फ्रेम. नो बॉल हा मात्र इकडे पंचांचा निर्णय आलाय आणि 4 धावा तिकडे मात्र मिळतील. नो +4 असा मात्र पंचांचा निर्णय आहे आणि नवीन गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्कवर लावावा लागेल. एक सेकंड नो बॉल आहे, बाउंड्री सेव्ह केली गेली आहे. हो सॉरी, ते सॉरी माझी चुकी आहे, ती मी चौकार बोललो. बाउंड्री सेव्ह केली गेली आहे, नो बॉल आहे फक्त.
चला सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू होताना आपल्याला पाहायला मिळेल पवन यांना मात्र आता आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर जे की पाचारण केले गेले डावाच्या 5व्या षटकात. धावस्वरूपी जर बघितलं तर इकडे मात्र त्यांनी आता डॉट बॉलने सुरुवात केली वैयक्तिक आपल्या कोट्याची. फुलाल्याचा बॉल हवा के संग संग सरळ चेंडू सीमारेषा पार. चेंडूने घेतली उंच भरारी आणि फटका अगदी खेळलाय लय भारी षटकार. पुढं टाकला होता बॉल. खास आमंत्रण तिकडे मात्र ऑलमोस्ट फलंदाजाला दिलं आणि त्या आमंत्रणाचा स्वीकार करत असताना षटकार इकडे मात्र फलंदाजाच्या बॅटमधनं येतोय. 6 धावेंनी स्कोर कार्ड वाढलाय. रोशनच्या बॅटमधनं फटका आला होता तो बॅकफुटवर यावेळेस मात्र ढकलला गेलाय. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. 73 धावा स्कोर कार्डवर आहे. 73 for 1 ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती. डावाचं 5वं षटक. याही वेळेसचा बॉल ओव्हर दी कव्हर्स. गॅप आहे तिकडे. क्षेत्ररक्षक नाही अडवू शकणार. चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय सीमारेषा पार. 1-2 का 4 1-2 का 4 बॉल सीमा पार. पंचांच्या माध्यमातून इशारा 4 चौकार. इनसाइड आउट मात्र इकडे फटका खेळून दिला. कुठलीच संधी नव्हती चेंडूला अडवण्याची. फार वेगळा चेंडू ट्रॅव्हल करतोय. यावेळेस बॅटची कड. फिल्डर मात्र तिकडे पोहोचतात आहे चेंडूवर. तोपर्यंत जर बघितलं तर धावस्वरूपी 1 धाव इकडे मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने रन संख्या मात्र वाढेल 78. शेवटचा 1 बॉल मात्र या षटकातील यायचा बाकी. लास्ट बॉल टू गो. 78 for 1. यावेळेस काय इनसाइड दी आउट कव्हरच्या क्षेत्रात. इथे देखील मात्र स्टँड अँड डिलिव्हर्ड. 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालाय. 5 ओव्हर 82. 5 ओव्हर 82 रन 1 गडी बाद. 82 for 1 आफ्टर 5. स्टँड अँड डिस्पॅच. सरळ सीमारेषा पार. चेंडू मात्र ट्रॅव्हल करत असताना षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालंय. 5 षटकांच्या अखेरीस 82. 82 for 1. भूषण खेळतात आहे 15 बॉल 35. रोशन खेळतात आहे 8 बॉल 20. 5 ओव्हर 82 1 गडी बाद. चला डावाचं 6वं षटक सुरू होत आहे. आल्या आल्या पहिल्याच बॉलवर सुनील सोनवणे यांनी मात्र मागच्या षटकात चांगली कामगिरी केली होती. बट या षटकाची सुरुवात त्यांच्या विरोधात मोठा ब्लास्ट बिग ब्लास्ट करून होतीये. डाऊन दी ग्राउंड खडे खडे सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे सिक्सर षटकार. अजून एक समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मात्र तिकडे पोहोचतील. चेंडूवर जोपर्यंत येतील 1 धाव इकडे मात्र मिळेल. रन संख्या मात्र एका धावेच्या मदतीने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. 89 धावा. डावाचं मात्र 6वं षटक. याही वेळेस स्टोएंडला लागला आहे. इथे देखील आपण बघू शकतो लफ्ट करण्याच्या प्रयत्नात सुनील सोनवणे यांना मात्र अजून एक विकेट मिळतीये. याआधी देखील मात्र एक गडी त्यांनी बाद केला होता. इथे देखील आपण बघतोय की अजून एक फलंदाज मात्र बाद होताना पाहायला मिळणार आहे. विकेटवर विकेट सातत्याने इकडे मात्र येतात आहे. फलंदाज मात्र बाद. टोएंडला लागला बॉल. ताकद तेवढी काही जनरेट झाली नाही त्या फटक्यामागे आणि चांगला झेल. कारण की सोपं नाही आहे. दोन्ही पाय तिकडे मात्र हवेत होते जेव्हा तो झेल टिपला त्यांनी आणि फलंदाज बाद झालेले आहेत. 89च्या स्कोरवर दुसरा धक्का. क्रिकेट 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 आनंदाचा खेळ. क्रिकेट प्रत्येकाचा श्वास जीव की प्राण असणारा हे क्रिकेट. क्षेत्ररक्षक चेंडूला तिकडे अडवतात आहे. थोडंसं मात्र तिकडे फंबल होतील. हडबडी गडबडी होताना पाहायला मिळेल. धावस्वरूपी इकडे मात्र 2 धावा.
91 2 स्कोर. रन संख्या मात्र इकडे चौकाराच्या मदतीने वाढताना आपल्याला पाहायला मिळते. फुलाल्यांचा बॉल त्याला मात्र स्लॅश करत असताना कव्हर पॉइंटच्या क्षेत्रात. शेवटचा एक बॉल यायचा बाकी. लास्ट बॉल टू गो. 95 फॉर 2. शेवटचा बॉल या षटकातील यायचा बाकी. लास्ट बॉल टू गो. सुनील इंगळे एकीकडे आपण बघतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि आल्या आल्या त्यांनी देखील मात्र इकडे प्रहार केलेला आहे. प्रत्येक जण इकडे मात्र स्वतःची ताकद दाखवण्यासाठी स्वतःला सिद्ध करण्यासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि सुनील यांनी मात्र आपल्या बॅटचा क्लास इकडे मात्र दुसऱ्याच बॉलवर दाखवत असताना चौकारही वसूल केलाय. शेवटचा बॉल. 95 फॉर 2. यावेळेस काय फटका हवेत आहे. फटका हवेत आहे. मिस टाइम झालाय. क्षेत्ररक्षक आलेत बॉलच्या खाली आणि इकडे मात्र विकेट येत असताना चला तत्पूर्वी जर बघितलं तर चेंडूला इकडे अडवलं जाईल. 6 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होईल. 6 ओव्हर 95. 6 ओव्हर 95 3 गडी बाद. 95 फॉर 3 आफ्टर 6. सुनील सोनवणे यांनी मात्र लाजवाब कामगिरी केली आहे. 2 ओव्हरमध्ये 18 धावा देत असताना 3 गडी मात्र त्यांनी बाद केलेत. नवीन गोलंदाज आता प्रवीण सपकाळे यांना पाचारण केलं गेलंय. 95 वर 3 स्कोर. 96 फॉर 3. चांगला चेंडू. चांगला चेंडू. नक्कीच जर बघितलं तर चांगल्यारीत्या पायांचा वेध इकडे घेतला. हालाकी लेग बाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून येताना पाहायला मिळेल. धावा स्वरूपी आहे. एका धावेच्या मदतीने रन संख्या वाढतीये. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. आल्या आल्या हलकंसं जर बघितलं तर इकडे आपल्याला मिसकम्युनिकेशन पाहायला मिळालं. रिले कॅच होता होता राहिला तिकडे. या षटकाची सुरुवात झाली आहे. पहिल्या दुसऱ्या चेंडूवर मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न. 99 ओव्हर 3. बाउंड्री चेकच्या रिगार्डमध्ये तिसऱ्या पंचांची मदत मागितली गेली आहे. तिसरे पंच आहेत शहानिशा करतील आणि त्यांच्या माध्यमातून जो काही बाउंड्री चेकचा नियम रिगार्डमध्ये निर्णय आहे तो मात्र इकडे दिला जाईल. सेफ आहे. मॅच ऑन करा. सेफ आहे. नाही आहे बाउंड्री नाही आहे. यस.
चला मॅचच्या दिशेने तत्पूर्वी आपण वळतोय. सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. धावस्वरूपी जर बघितलं तर चला इकडे मात्र मॅचच्या दिशेने आपण तत्पूर्वी वळतोय. चेंडू मात्र सरळ सीमारेषा गाठताना पाहायला मिळेल. काय बॅटिंग होतीये, जलवाई झुंबिश. सरळ सरळ आपण बघतोय की जसे चेंडू येत आहे तसे मात्र सीमारेषा पारही जात आहे. रनसंख्या मात्र 100 पार. फुलाल्यांचा बॉल होता डीप मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये हवाई फायर करत तिकडे मात्र धावा वसूल केल्यात. यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर निघाला बॉल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. अवांतरची धाव इकडे मात्र वाढतीये. शेवटचे 2 बॉल या षटकातील यायचे बाकी आहेत. डावाचं मात्र 7वं षटक. याही वेळेस खडे खडे आणि जेल मात्र तिकडे होईल. तत्पूर्वी जर बघितलं तर ओ यस इकडे मात्र आपण बघतोय पंचांचा निर्णय हा मात्र चौकाराचा येईल आणि त्याचबरोबर अर्धशतक वैयक्तिक जबरदस्त बॅटिंग करत 59 धावांची खेळी, कमालीची खेळी केली आतापर्यंत. यस 4 धावा. भूषण 57 वर नॉट आउट. अन्ना 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 इसके पहले के 4 है. यस स्कोर कार्ड चेक करा. मयूर सपकाळे गोलंदाजी करू शकतात. त्यांच्या पहिल्या षटकात 17 धावा आलेल्या आहेत. 17 रन प्रति ओव्हर त्यांची इकॉनॉमी. याआधी प्रवीण सपकाळे यांनी षटक हाताळलं होतं. त्यांची इकॉनॉमी 19 रन प्रति ओव्हर आहे. तर ते बॅक टू बॅक षटक हाताळू शकत नाही. त्यामुळे त्या खालचे जे गोलंदाज आहे ज्यांची इकॉनॉमी जास्त आहे अर्थात मयूर सपकाळे ज्यांनी पहिलं ओव्हर हाताळलं होतं त्यांना मात्र ही शेवटची ओव्हर हाताळू शकतात. सात ओव्हर विकेट आली आहे पहिल्याच बॉलवर. चला पुढचा मॅच
91-13 आणि पवनपुत्र दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉससाठी यायचं. 91-13 आणि पवनपुत्र. दरम्यानच्या काळात इकडे मात्र चेंडू अडवला गेला. चेंडू जोपर्यंत इकडे फील्ड केला जाईल, यस नो धावस्वरूपी जर बघितलं तर पहिल्या बॉलवर विकेट आल्यानंतर तदनंतरच्या बॉलवर रनसंख्या मात्र इकडे लुटवत त्यांनी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस ही जर बघितला तर फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवलाय. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत या षटकात झालाय. 3 बॉल अजूनही यायचे बाकी. 116 वर 5. याही वेळेस कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न आणि त्याला मात्र दिले इकडे तडी. मोहित सपकाळे यांच्या बॅटमधून येतोय हा षटकार. 122. 1-2-2 सिक्सर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. रन संख्या मात्र इकडे वाढली आहे. एकशे 22च्या स्कोरवर 6वा धक्का लागतोय. शेवटचा बॉल यायचा बाकी या डावातील. 122 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्यात. 8 षटकांचा मात्र हा सामना. 1-2-2 फॉर 6. मोठी धावसंख्या उभारली गेली आहे. सकाळचा सामना जर फक्त सोडला बाकी प्रत्येक सामन्यात धावा बनल्या. चला टीम पवनपुत्र आणि 91-13 दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी चला. 91-13 आणि पवनपुत्र स्लॅश करण्याचा प्रयत्न. एक धाव चोरली आहे. एक धाव इकडे चोरली आहे. दुसऱ्या धावेचा मात्र कॉल नसेल आणि नो बॉल. पिचिंगच्या रिगार्डमध्ये तिसऱ्या पंचांची मदत मागितली गेली आहे. पिचिंगच्या रिगार्डमध्ये इकडे मात्र तिसऱ्या पंचांची मदत मागितली जाते. इट्स अ नो बॉल. नो बॉल इकडे मात्र जोखी दिला गेलाय. आणि शेवटचा चेंडू जर बघितला तर इकडे काय यस धाव मात्र आय गेस सोडली आहे. आणि 22चा इशारा इकडे मात्र पंचांच्या माध्यमातून येतोय. 8 षटकांचा खेळ पूर्ण. 8 ओव्हर 125. 8 ओव्हर 125 6 गडी बाद. 125 फॉर 6 आफ्टर 8. 125 धावा स्कोर कार्डवर. 8 षटकांच्या नंतर 126 मात्र राहील टार्गेट. चला पुढचे दोन्ही कॅप्टन टॉससाठी यायचंय.
आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे जर बघितलं तर 125 धावा स्कोर कार्डवर लावल्या गेल्यात. 126चा मात्र पाठलाग आहे. KCL कोळी क्रिकेट लीग अभूतपूर्व 6वं पर्व आणि आज मात्र या स्पर्धेचा जर बघितला तर पहिला दिवस मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. पहिल्या दिवसातील 5वी मॅच DK सुपर किंग्स आणि त्यांच्या विरोधात कोळी ब्लास्टर्स. सामन्याला होतीये सुरुवात. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर आकाश तयार. फुलाल्यांचा बॉल डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. धावास्वरूपी जर बघितलं तर एक धाव इकडे मिळेल. ओ हो 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 हो, पॉवर प्ले सुरू आहे. एक वेळेस असं वाटलं चेंडू अडवला जाईल की काय, बट निघून गेला बॉल सीमारेषा पार. डाऊन दी ग्राउंड खोदून काढला फटका. धावा मिळतात 4 चौकार. 4 धावांच्या मदतीने रनसंख्या मात्र वाढत असताना विकत मात्र खासा ट्रॅव्हल झाला बॉल. रनसंख्या 4. अजून एक वेळेस बिग हिट. इथे देखील आपण बघू शकतो बॅक टू बॅक फटके. धावसंख्या मात्र वाढतीये. रनसंख्या 10 रन. याही वेळेस कट करण्याचा प्रयत्न. मागे मात्र क्षेत्ररक्षक. चांगला प्रयत्न. चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत आपण बघू शकतो 1 धाव इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये जी की धावून पूर्ण केली आहे. सिंगलच्या मदतीने आपण बघतोय रनसंख्या मात्र वाढेल. 11 धावा या एका धावेच्या मदतीने स्कोर काढावं लागताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. मजा येणार आहे. पाठलाग इकडे मात्र करावा लागेल. याही वेळेस भिरकावण्याचा प्रयत्न. मागच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला मात्र तिकडे अडवतील तोपर्यंत इथे देखील 1 धाव मात्र मिळताना पाहायला मिळेल. स्लो फास्टचं व्हेरिएशन इकडे मात्र जे की सातत्याने हाताळलं जात आहे. इथे देखील आपण बघतोय 1 धावेच्या मदतीने रनसंख्या 12 वरती पोहोचती आहे. 44 बॉल 114 ही मात्र सध्याच्या घडीची गरज. 44-1-1-4 टू विन. यावेळेस काय क्षेत्ररक्षक आला की चेंडूवर येतात आहे. 3 फिल्डर आपल्याला तिकडे पाहायला मिळाले चेंडू कलेक्ट करण्यासाठी. रनसंख्या मात्र एका धावेच्या मतीने पुढे जाईल. सिंगलच्या मतीने आपण बघतोय 13. शेवटचा बॉल मात्र यायचा बाकी. लास्ट बॉल टू गो. 5 बॉलमध्ये आतापर्यंत 13 आलेल्या आहेत. जबरदस्त आयोजन नियोजन. KCL जागा बनवत खेळण्याचा प्रयत्न. आला की फिल्डर आहे. चेंडूला इथेही अडवतात आहे. फार मोठ्या प्रमाणावर फंबल आतापर्यंत आपण बघतोय जे आपल्याला पाहायला मिळालं आहे स्कोर कार्डवरती. नक्कीच क्षेत्ररक्षणातही पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतोय. 1 ओव्हर 13 टीम DK सुपर किंग्स बिनगडी बाद. 42 बॉल मॅच जिंकण्यासाठी 113 ची गरज. 42 बॉल 113 ची गरज. चला 13 धावा इकडे मात्र स्कोर काढावे लागल्यात. यावेळेस काय समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. फटका मात्र हवेत आणि इकडे काय झेल मात्र तत्पूर्वी सुटताना पाहायला मिळतोय. धावास्वरूपी जर बघितलं तर 2 धावा इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये पळून काढल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन विकेट. 2 धावांच्या मदतीने आपण बघतोय 15 धावा इकडे मात्र स्कोर काढावे लागतील. 41 बॉल मॅच जिंकण्यासाठी 111 ची गरज आहे. याही वेळेस डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळला. हाला की फिल्डर मात्र तिकडे पोहोचताय. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील तोपर्यंत 1 धाव मात्र मिळताना पाहायला मिळेल.
रनसंख्या 16. याही वेळेस साकू टप्प्याचा बॉल, याला मात्र दिली आहे तडी आणि सरळ मात्र रनसंख्या वाढताना पाहायला मिळेल. ऑफस्टिकला शफल होत जागा बनवत इकडे मात्र षटकार वसूल केलाय. सिक्सर. रनसंख्या 22. 39 बॉल 104. जमिनीला समांतर क्षेत्ररक्षक मात्र चेंडूला अडवताय. डॉट बॉल इकडे मात्र येतोय. एक धाव इकडे मात्र आली आहे. 4 बॉलचा खेळ झालाय. स्विंग अँड मिस. आउटसाइड दी ऑफचा बॉल. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पूर्ण होईल. शेवटचा बॉल या षटकातील यायचा बाकी आहे. शेवटचा बॉल. याही वेळेस खराब चेंडू. यस. स्पर्धेसाठी आपण बघतोय फार मेहनत ज्यांच्या माध्यमातून. यस. चला फेअर डिलिव्हरी. मॅच ऑन करायचा आहे. यस. सुयश 2 मिनिटं थांबायचं आहे. सुयश 2 मिनिटं. नो बॉल हा मात्र इकडे कॉल दिला जातोय. या आधीचा तो नक्कीच पिचिंगच्या रिगार्ड मध्ये हा मात्र चेंडू जो आहे तो मात्र नो देण्यात आलाय. पिचिंगच्या रिगार्ड मध्ये हा चेंडू मात्र इकडे नो देण्यात आलाय. चला शेवटचा बॉल. फ्री हिट आहे.
ओ हो, दिशा भरकटले. याही वेळेस आपण बघू शकतो खासा जर बघितला तर लेग स्टिक सोडत होता बॉल. नो बॉलचा इशारा इथे देखील येतोय. स्पर्धेसाठी आपण बघतोय संजय भाऊ जेतकर असतील, विजू भाऊ सोनवणे, जॉन भाऊ सोनवणे, इतू भाऊ सपकाळे, राकेश भाऊ जेतकर, गुणवंत भाऊ कोळी, या सर्वांची मात्र फार मेहनत राहिली आहे. त्यांचं देखील जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. यावेळेस फ्री हिटच्या बॉलला समोरच्या दिशेने डिपॉझिट करण्याचा प्रयत्न आणि रन संख्या मात्र इकडे वाढेल. षटक मात्र पूर्ण होईल. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 2 ओव्हर 29 बिनगडी बाद. 36 बॉल 97 ची गरज आहे. 36 बॉल 97. 2 षटकांच्या खेळेस 29 स्कोर कार्डवर सध्याच्या घडीची स्थिती आहे. दोन ओव्हर 29 सध्याच्या घडीची स्थिती. 36 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी 97 ची गरज. सामना अजूनही जर बघितला तर पुरेपूर 50-50 आहे. कारण की कोळी ब्लास्टर्स देखील एकीकडे मोठी धावसंख्या बनवून बसते, दुसरीकडे डीके सुपर किंग्सने आत्तापर्यंत रनचेसमध्ये चांगला प्रयत्न दाखवला आहे. 36 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी त्यांना 97 ची गरज आहे. 2 ओव्हरमध्ये 29 स्कोर कार्डवर आपण बघू शकतो. टॉस का बॉसचे प्रायोजक बापू भाऊ सोनवणे यांचं मात्र इकडे आगमन आहे. आणि बापू भाऊ सोनवणे यांचं देखील हार्दिक स्वागत. पण दरम्यानच्या काळात काय, तू पकड मी पकड, तू पकड मी पकड, शेवटी कोणीच नाही पकडला. दोन्ही खेळाडूंच्या मध्ये जर बघितलं तर चेंडू मात्र पळताना पाहायला मिळालाय. आणि रिप्ले मध्ये आपण बघू शकतो. यस नक्कीच एक फनी एरर ऑलमोस्ट मोहेच म्हणून घेऊयात आपण. बट कॉलिंगचा अभाव होता, कारण की दोन्ही खेळाडूंमध्ये आपल्याला कॉल तिकडे पाहायला मिळालाच नाही. यावेळेस जर बघितलं तर मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आहे. फिल्डर मात्र तिकडे आहेत. स्कोरर मयूर जिथे कुठे असाल कॉमेंट्री बॉक्सची यस. रन संख्या मात्र इकडे 1 धावेच्या मदतीने वाढतीये. टॉस का बॉसचे प्रायोजक ज्यांच्या माध्यमातून सौजन्य दिले गेले बापू भाऊ सोनवणे. ओ इकडे काय, प्रवीण कोळी फुल टॉस वरती फुल टोल वसूल करताय आणि चेंडूला सरळ मैदानाच्या बाहेर डिपॉझिट करताय. सिक्सर. फुललेंचा बॉल आला तसा सरळ सीमारेषा पार गेला. 6 धावा. धावसंख्या 37 रन. या षटकाराच्या मदतीने 30 बॉलमध्ये 89 ची गरज आहे आता. चांगला फटका, चांगली प्लेसमेंट. यावेळेस फुलरलॅनचा बॉल मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मात्र वेगात चेंडूवर येत आहे. एकच मिळेल. दुसऱ्या धावेचा मात्र इकडे कॉल नाहीये. सिंगलच्या मदतीने 38 वर जातीय धावसंख्या. बॉबी एकीकडे 11 बॉलमध्ये 20 वर. स्विंग अँड मिस. याही वेळेस मात्र बॉडी लाईनच्या दिशेने मारा. चांगली गोलंदाजी, कसलेली लाईन अँड लाईन. षटकार आल्यानंतर मात्र आकाशने दाखवली आहे. शेवटचा बॉल या षटकातील यायचा बाकी. लास्ट बॉल टू गो. यावेळेस काय, जागा बनवत खासा वेगात मात्र चेंडू ट्रॅव्हल करतोय. 3 षटकांच्या अखेरीस 42. 3 ओव्हर 42. ऑफस्टिकला शफल होत इकडे मात्र फटका खेळून दिला होता. समीकरण मात्र बदललंय. शेवटचे मात्र इकडे आता 30 बॉल जे मात्र या मॅचचे यायचे बाकी आहे. त्याआधी हा फटका आपण बघूयात लॉंग लेगच्या क्षेत्रात. आणि या चौकाराच्या मदतीने रनसंख्या मात्र वाढतीये.
यस, रन संख्या मात्र इकडे वाढेल. 42 धावा बिनगडी बाद. शेवटचे जर बघितलं तर आता 30 बॉल मॅच जिंकण्यासाठी इथून पुढे 84 ची गरज आहे. 30 बॉल 84. याही वेळेस पाय पकडण्याचा प्रयत्न डावाचा मात्र इकडे आपण बघू शकतो. चौथं षटक सुरू झालंय. मोहित सपकाळे नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आलेत. डॉट बॉलने मात्र ते षटकाची सुरुवात करताय. स्पर्धेसाठी आपण बघतोय नक्कीच श्यामकांत दादा सोनवणे असतील. त्याचप्रमाणे जर बघितलं तर मासूम फार्माचे सर्वेसर्वा वृषभ भाऊ पाटील असतील. हॉटेल अमृतसर हवेली कैलाश अप्पा सोनवणे, डॉक्टर मनीषजी चौधरी सर स्माइलिंग नीज, त्याचप्रमाणे पवन भाऊ सोनवणे जैन, पवन भाऊ जैन संचालक विल्सन फार्मा, हेमेंद्रजी सोनवणे सर, त्याचबरोबर जर बघितलं तर बंगाळे फार्माचे यतीन भाऊ बंगाळे, या सर्वांचा मात्र आम्ही धन्यवाद मानतो जे सहकार्य त्यांनी या स्पर्धेला दिले त्यासाठी. रन संख्या मात्र इकडे 42 वर आहे. केसीएल भुसावळ जे आयोजक पंकज भाऊ तायडे आणि त्याचबरोबरने गौरव भाऊ चौधरी यांचं मात्र इकडे आगमन आहे. त्यांचं देखील आयोजन समितीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. रिप्लेमध्ये आपण बघू शकता फुललेंचा बॉल, त्याला मात्र कन्वर्ट करण्याचा इरादा आणि याआधी देखील एक फटका असा आपल्याला पाहायला मिळाला होता खेळाडूच्या बॅटमधनं. इथे देखील मात्र सेम कॉपी बुक प्रवीण कोळी यांच्या बॅटमधनं तसंच फटका येतोय. जसे जसे चेंडू लेग स्टिक मिस करताय तसे तसे चेंडू सीमारेषा पारही जात आहे. 48 धावा. फुललेंचा बॉल, चांगला चेंडू अपील मात्र इकडे होतीये. खेळाडू मात्र इकडे चलते बनल्यात आणि मोहित सपकाळे यांनी मात्र त्या षटकाराचा सूड घेतलाय. फलंदाज मात्र बाद आहे. 48 for 1. नक्कीच भुसावळ येथे देखील आपण बघतोय की महर्षी वाल्मिकी चषक ही स्पर्धा अर्थात कोळी क्रिकेट लीग 23 जानेवारी ते 26 जानेवारीच्या दरम्यान मात्र भरवली गेली आहे भुसावळ येथे. नक्कीच ती देखील मात्र स्पर्धा आपण बघतोय की लाईव्ह विजनवर लाईव्ह केली जाणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातनं जर बघितलं तर कोळी बांधव तिकडे मात्र आपल्याला येताना चला मॅचच्या दिशेने तत्पूर्वी आपण वळूयात न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. कृष्णा यांना मात्र दाखल केलं गेलंय. 48 वर 1 स्कोर. शेवटचा एक बॉल मात्र या षटकातील यायचा बाकी. लास्ट बॉल टू गो. 48 for 1. शेवटचा एक बॉल. यावेळेस काय थोडासा आगळ्या वेगळ्या अंदाजात फटका खेळण्याचा प्रयत्न होता. व्हाईट बॉलचा इशारा इकडे मात्र पंचांच्या माध्यमातून येतोय. अवंतरच्या स्वरूपात मात्र धाव वाढती. लेग स्टिक सोडत होता बॉल. पंच मात्र आमच्या दिशेने वळले. धावास्वरूपी एक धाव मात्र मिळेल. 49 वर 1 स्कोर. 25 बॉल 77. ओ यावेळेस काय बॅडमिंटन ही डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं सरळ मात्र सीमारेषा पार. वा कृष्णा काय फटका खेळलाय. कृष्णाच्या बॅटमधनं मात्र फटका येतोय. 6 धावा. खडे खडे मात्र इकडे फटका खेळून दिला. खासा बाहेरचा बॉल होता. जणू काही चापटच मारली त्याला आणि चेंडू मात्र सरळ डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून ट्रॅव्हल करत असताना. 4 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. 4 ओव्हर 55. 4 ओव्हर 55 एक गडी बाद. 24 बॉल 71. 24 बॉल 71 ची गरज.
4 ओव्हर 55 एक गडी बाद. पुढच्या षटकात गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आकाश. वाह, पहिला चेंडू तर इकडे चांगला टाकलाय. क्रॉस बॅटेड फटका उडवण्याचा प्रयत्न आणि मला असं वाटतंय रेफरल इकडे मात्र घेतला गेलाय. कशाच्या रिगार्डमध्ये? गोलंदाजाच्या ॲक्शनच्या रिगार्डमध्ये तिसऱ्या पंचांची इकडे मात्र मदत मागितली जाते. शहानिशा केली जाईल. नो बॉल हा कॉल मात्र तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आलाय. तर गोलंदाज मात्र इकडे बंद राहतील. धावस्वरूपी एक धावही स्कोर कार्डवर जुडेल. नेक्स्ट मॅच नक्कीच आपण बघतोय. एकीकडे जर बघितलं तर 91-13 आणि त्यांच्या विरोधात पवनपुत्र असा मात्र हा सामना आहे. पवनपुत्र वर्सेस 91-13 या दोन्ही संघांच्या दरम्यान यानंतरचा मॅच. स्पर्धेसाठी आपण नक्कीच बघतोय श्यामकांतजी सोनवणे अर्थात श्यामदादा यांचा देखील मोठ्या प्रमाणावर जे सहकार्य लाभलंय. त्याचबरोबर जर बघितलं तर परीक्षितजी डॉक्टर परीक्षितजी बाविस्कर असतील, मासूम फार्माचे वृषभभाऊ पाटील असतील, हॉटेल अमृतसर हवेली, त्याचबरोबर कैलासप्पा सोनवणे, स्माइलिंग नीटचे डॉक्टर मनीषजी चौधरी, विल्सन फार्माचे सर्वे सर्वा, पवनभाऊ जैन, हेमंत सोनवणे सर यांचंही नक्कीच मात्र फार मोलाचं सहकार्य लाभलंय. आणि त्याचबरोबर जर बघितलं तर भंगाळे ज्वेलर्सचे सर्वे सर्वा यतीन भाऊ भंगाळे यांचा देखील आम्ही धन्यवाद मानतो की जे सहकार्य त्यांनी या स्पर्धेला दिलं त्यासाठी. सर्व सौजन्यांच्या बळावर मात्र ही स्पर्धा जी आहे ती मात्र उभी राहिलेली आहे. यावेळेस काय अलॉंग दी कार्पेट जमिनीला समांतर फटका, गॅप मोठा आहे. सरळ मात्र इकडे कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. अलॉंग दी कार्पेट फार वेगात मात्र चेंडू ट्रॅव्हल झालाय. रनसंख्या मात्र या 4 धावांच्या मदतीने वाढती आहे. रिप्लेमध्ये आपण बघू शकता फुलाल्यांचा बॉल अलॉंग दी कार्पेट ड्राईव्ह करून दिला वेगात फार. 4 चौकार. 4 धावांनी रनसंख्या 61 वर 61 फॉर 1. 8 षटकांची मॅच, 5व्या षटकाचा खेळ सुरू आहे. 23 बॉलमध्ये इथून पुढे जर बघितलं तर 65ची गरज आहे. मजा येणार आहे कारण की आतापर्यंत 61 बनवले गेलेत 25 बॉलच्या खेळमध्ये. मॅच अजून संपलेली नाही आहे. हा सामना शेवटपर्यंत जाणार आहे. कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न, क्रीजच्या खोलीचा वापर केला, व्हाईट बॉलचा इशारा, अवांतरची धाव. अजूनही जर बघितलं तर जॅक्सन यांच्यासारखे खेळाडू बॅटिंगला यायचे बाकी आहे. तर फायर पॉवर मोठ्या प्रमाणावर आहे DK सुपर किंग्समध्ये. पण विकेट घ्यावी लागेल कोळी ब्लास्टर्सला, कमबॅक करावा लागेल. रिव्हर्स फाटका खेळण्याचा प्रयत्न, संपर्क मात्र इकडे झाला नाही. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडूने घेतली आहे गिरकी. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. 62 वर एक स्कोर 62 फॉर 1. यावेळेस फटका हवेत, फटका फसला आणि सरळ मात्र हातात जाऊन बसला. हर्षल यांनी मात्र जेल टिपलाय आणि बॉबी यांना मात्र इकडे परतावं लागणार आहे. 62 वर दुसरा गडी 62 फॉर 2. वर 2 स्कोर, 21 बॉल 64ची गरज. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मयूर, एक चोपड्याचे मयूर आहेत. आता हे मयूर काय कमाल करताय हे बघण्याला एक राहील. बट दरम्यानच्या काळात का पहिल्याच बॉलवर आल्या आल्या मयूर सपकाळ यांच्या बॅटमधनं चौकार येतोय. बॅटवरती अतिशय चांगल्यारीत्या घेतला चेंडूला आणि तिकडे मात्र फक्त ढकलून दिलं. क्षेत्ररक्षक तिकडे मात्र फक्त प्रयत्नच करत राहिले आणि 4 धावा मिळताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. आखूड टप्प्याचा बॉल सरळ डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार.
याही वेळेस बॉडी लाईनच्याच दिशेने सातत्याने आपण बघतोय बॉडी लाईनच्या दिशेने मारा केला जातोय आणि सुनील इकडे मात्र यांच्या बॅटमधनं 2 बॅक टू बॅक चौकार येत आहे. सुनील सोनवणे जे मात्र न्यू बॅटर आहेत, लागोपाठ त्यांच्या माध्यमातून 2 चौकार इकडे मात्र खेळले गेलेत. समीकरण मात्र चला 5 ओव्हर 71 2 गडी बाद 18 बॉल 55 ची गरज. वाईट बॉलने इकडे मात्र सुरुवात करतात आहे हर्षल सैंदाने, ज्यांना मात्र पाचारण केलं गेलंय. 18 बॉल इथून पुढे यायचे बाकी आहेत. 54 ची गरज. नो बॉल. पंचांचा एक हात इकडे मात्र बाहेर निघालाय. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. आणि आय गेस गोलंदाजाच्या ऍक्शनच्या रिगार्डमध्ये, गोलंदाजाच्या शैलीच्या रिगार्डमध्ये इकडे हा नो बॉल मात्र पंचांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. तर धावस्वरूपी इकडे मात्र आपण बघू शकतो एक अवांतरची धाव जोडली. आता नो बॉलची धाव जोडेल. फ्री हिटचा कॉल. इकडे मात्र राहील नवीन गोलंदाज जे येतील गोलंदाजी मार्कवर. अठरा बॉल 53. अठरा बॉल 53. सुनील सोनवणे 9 वरती नॉट आउट. दुसरीकडे कृष्णा 6 वरती. 18 बॉल 53. चला चला वेळ थोडासा वाचवा, मॅच थोडीशी लवकर खेळवा. गोपी सपकाळ यांना आता गोलंदाजी मार्गावर पाचारण केले गेले. यावेळेस काय गोपी फ्री हिटचा बॉल आहे आणि या चेंडूला देखील डिपॉझिट केले बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप स्क्वेअर लेगच्या वर मात्र हा चेंडू ट्रॅव्हल झाला आणि रन संख्या मात्र स्कोर कार्डवर वाढताना पाहायला मिळाल्या फटक्याच्या मदतीने. षटकार इकडे मात्र स्कोर कार्डवर आलाय. 79 for 2. सतरा बॉल 47. फुलाल्याचा बॉल. चेंडूला मात्र दिली इकडे हवा. चेंडूचा केलाय इकडे जर बघितलं तर पुरेपूर लिंबू. 2 षटकार गोपीच्या विरोधात मात्र इकडे हात मोकळे करत असताना टोएंडला लागला फटका. डीप मिड विकेट काऊ कॉर्नरच्या वरून 6 धावांसाठी सिक्सर. 85 वर 2 आहे. मॅच मात्र इकडे ऑन झालेली आहे. 16 बॉल 41. कुठला सामना कुठे आलाय. 16-41. यावेळेसही जर बघितलं तर भिरकावण्याचा प्रयत्न. तत्पूर्वी मात्र तिकडे आपण बघू शकतो चेंडूला अडवलं गेलंय आणि धावस्वरूपी एक धाव मात्र मिळताना पाहायला मिळते. 86 वर 2 स्कोर. बॉल दर बॉल समीकरण मात्र बदलेल. आतापर्यंत 3 बॉलमध्ये आपण बघू शकतो गोपी सपकाळे यांच्या षटकात 13 आल्यात. 15 बॉलमध्ये 40 पाहिजेत. कृष्णाच्या बॅटमधनं आपण बघितलं होतं एक षटकार याआधी. DK सुपर किंग्स मॅचमध्ये पुरेपूर बनून आहे सध्याच्या घडीला. 86 for 2. यावेळेस काय बॅटवर चांगल्यारीत्या घेतलाय मागच्या दिशेने फटका. फिल्डर मात्र येतील.
चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत इथे देखील एक धाव मिळताना पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने रन संख्या मात्र 87 वर. शेवटचे 2 बॉल मात्र या षटकातील यायचे बाकी. आता मॅच मात्र आपण बघतोय हळूहळू आता शेवटच्या टप्प्यात वळतीये. 14 बॉलमध्ये 39. या षटकाचे 2 चेंडू मात्र फार निर्णायक. सुनील सोनवणे ज्यांनी गोलंदाजी फार जबरदस्त केली आज. बॅटिंगमध्ये देखील 7 बॉल 22 योगदान. बॉडी लाईनवर टाकलाय. डॉट बॉल मात्र इकडे आलाय. आता आपण बघू शकतो 13 बॉल 39. पुढचे जर बघितलं तर 13चे 13 चेंडू खासे निर्णायक आहे. बट यानंतरचा चेंडू जो गोपी यांच्या षटकातील शेवटचा बॉल आहे यावर खूप काही निर्भर करतं की शेवटच्या 12 बॉलमध्ये काय समीकरण बनतं. इथे मॅच तापलेली आहे सध्याच्या घडीला. 13 बॉलमध्ये 39. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. शेवटच्या बॉलची इकडे मात्र लावली आहे वाट. चेंडू मात्र सरळ सीमारेषा पार. समीकरण बदललंय. 12 बॉल 33 ची गरज. सुनील सोनवणे विथ दी बॅट, सुनील सोनवणे विथ दी बॉल या मॅचचे हिरो राहिलेत आतापर्यंत आपल्या संघाचे. शॉर्ट आर्म जॅब, सरळ 6 धाब्यांसाठी सिक्सर. शेवटचे 12 बॉल 33 ची गरज आहे. 12 बॉल 33 रन. 6 ओव्हर 93, 2 गडी बाद. 12 बॉल 33. बारा बॉल 33. गोलंदाजी मार्कवर पुढच्या षटकात उमाकांत कोळी. चला उमाकांत यांना पाचारण करण्यात आलंय. उमाकांत आले. पहिल्याच बॉलवर नो बॉल. पंचांचा एक हात इकडे बाहेर निघालाय. एक धाव मैदानाच्या आतमध्ये पळून काढली आहे आणि मला असं वाटतंय उमाकांत यांना देखील आता इकडे यस रेफरल कशाच्या रिगार्डमध्ये, ॲक्शनच्या रिगार्डमध्ये इकडे मात्र रेफरल घेतला गेलाय. शहानिशा इकडे केली जाते. आता तिसरे पंच इकडे मात्र शहानिशा करतील. लाईव्ह विजनच्या माध्यमातून संपूर्ण ही स्पर्धा जी आहे ती मात्र जगभर पोहोचवायचं काम केलं जात आहे आणि त्यांच्या माध्यमातून देखील पारदर्शकता मोठ्या प्रमाणावरती. गोलंदाजाच्या ॲक्शनच्या रिगार्डमध्ये मॅच फार तर क्रुशियल मुवमेंटवर आहे सध्याच्या घडला, कारण की बरेच गोलंदाज आपण बघतोय. नो बॉल इकडे दिला गेलाय. नो +1 अशा 2 धावा जुळतील. समीकरण बदलेल. 11 बॉलमध्ये आता जिथे 12 बॉलमध्ये जिथे 33 होते आता तिथे 12 बॉलमध्ये 31. DK सुपर किंग्स. चला 95 वर 2 स्कोर. 95 for 2. चला शेवटचे जर बघितलं तर 12 बॉल आता 31. चेतन सोनवणे आपल्या दुसऱ्या षटकात चांगला एफर्ट. बाउंड्री लाईनवर चांगल्यारीत्या तिकडे चेंडू अडवला. डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात थोडासा आखूड टप्प्याचा शॉर्ट ऑफ गुडलेनचा बॉल होता, त्याला भिरकावण्याचा प्रयत्न, बट नाही म्हणता म्हणता आपल्या संघासाठी 3 धावा तिकडे मात्र वाचवल्यात. रन संख्या मात्र एका धावेच्या मदतीने पुढे वाढत असताना 96 वर 2. 96 for 2. यावेळेसही पण चांगला आहे. गॅप आहे का? नाही. फिल्डर पोहोचलेत. एकच मिळतीये. पहिल्या 2 बॉलवर तरी सिंगलच्या मदतीने रन संख्या आली आहे. आता 10 बॉल 29 रन. चांगली गोलंदाजी चेतन सोनवणे यांना मात्र पाचारण केलं गेलंय. हे 4 चेंडू फार निर्णायक आहेत या षटकातील.
रनसंख्या मात्र इकडे चेंडूला अडवतील तोपर्यंत जर बघितलं तर धाव मात्र इकडे रनसंख्या घेतली गेली. सिंगलच्या मदतीने रनसंख्या मात्र वाढेल. 98 वर 2. 9 बॉलचा खेळायचा बाकी आहे. चांगली गोलंदाजी केली आहे आणि आय गेस बॅटर बहुतेक इकडे चला न्यू बॅटर रिटायर्ड आउट मात्र करण्यात आलेत आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कमोने बॉय जितेंद्र सोनवणे यांना मात्र दाखल केलं गेलंय. जॅक्सन आता मात्र मैदानाच्या आतमध्ये. 9 बॉल मध्ये 28 पाहिजे. बहुतेक 100 नंबर डायल केलाय डीके सुपर किंग्सने गरज पडताच. महाराष्ट्र पोलीस इन ऍक्शन. आता बघूयात कशा प्रकारे लाठी चार्ज करताय मैदानाच्या आतमध्ये जॅक्सन. 9 बॉल 28. यावेळेस काय आल्या आल्या पहिल्याच बॉलवर फटका हवेत. फिल्डर मात्र तिकडे चेंडूवर पोहोचतील तोपर्यंत जर बघितलं तर धाव स्वरूपी एकच धाव मिळतीये. समीकरण एका धावेच्या मदतीने बदलेल. आता 8 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी मात्र 27 ची गरज. चांगली गोलंदाजी चेतन सोनवणे यांच्यासाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. टीम कोळी ब्लास्टर्स चांगली गोलंदाजी केली आहे. ऐन मौक्याच्या क्षणी अतिशय धारदार मारा. फुलाल्यांचा बॉल. हा देखील चेंडू चांगला आहे. वा भाई वा. लाजवाब गोलंदाजी. मोठा फटकाही कन्सिडर केलेला नाहीये. त्याचबरोबरीने जर बघितलं तर सिंगल डबलच्या रूपात डिलिव्हर करतात आहे. 7 बॉल 27 ची गरज आहे. 7 बॉल 27. शेवटचा बॉल लास्ट बॉल. हा चेंडू लॉफ्ट केलाय. फटका हवेत. क्षेत्ररक्षक आले चेंडूच्या खाली आणि इकडे मात्र टिपला गेलाय झेल. संपेल मैदानाच्या आतमध्ये सुनील सोनवणे सेट बॅटर जे 12 बॉल 30 वरती होते त्यांना मात्र इकडे परतावं लागतंय. त्यासाठी आता शेवटच्या षटकामध्ये शेवटचे 6 बॉल सामना जिंकण्यासाठी धावा पाहिजे 27. चांगला झेल इकडे टिपला गेला. रिप्ले मध्ये आपण बघू शकतो ऑन स्क्रीन. शेवटचे 6 बॉल 27 ची गरज. जे काही करायचंय जॅक्सनलाच करायचंय. वापस तीच गोष्ट सांगेल जी किरण कोळी यांच्यासाठी JPL मध्ये सांगितली होती की जेव्हा जेव्हा आपण अडचणीत सापडतो एक नंबर डायल करतो 100. आज तो नंबर डीके सुपर किंगने डायल केला आहे. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन आहेत महाराष्ट्र पोलीस. बट जॅक्सन यांना इकडे मात्र आता कमाल करून दाखवावं लागेल. 6 बॉल मध्ये 27 ची गरज आहे. 6 गेंदे 27 रन. काय वाटतंय गोलंदाज की फलंदाज. गोलंदाजी मार्कवर मोहित आले आणि पहिल्याच बॉलवर जॅक्सन यांचा फटका फसतोय. झेल मात्र तिकडे झालाय. मोहित सपकाळे. बडे मिया तो बडे मिया छोटे मिया भी सुभान अल्लाह. विकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. बंधू आहेत मयूर सपकाळे यांचे आणि गोलंदाजी मार्गवर आले. पहिल्याच बॉलवर विकेटही घेताना पाहायला मिळाले. आणि मोहित सपकाळे एक असे खेळाडू आहेत जे मात्र फक्त वर्षभर खेळतात बट KCL साठी मैदानाच्या आतमध्ये पुरेपूररित्या जर बघितलं तर नेहमी उतरण्यासाठी सज्ज असतात. स्पर्धा परीक्षांची मात्र तशी तयारी करतात आहे. बट KCL साठी यांची आतुरता एका वेगळ्याच लेवलची असते. आता 5 बॉल 27. स्विंग अँड मिस. विकेट आली आहे मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू बॅक 2 in 2. 2 बॉल मध्ये 2 विकेट मिळवताना आपल्याला पाहायला मिळालेत मोहित. ऑन अ हॅट्रिक. रिप्ले मध्ये आपण बघू शकतो बॅटची जर बघितलं तर आतली कड लागली. डिफ्लेक्ट झाला बॉल आणि सरळ मात्र कीपरचा सहारा. 2 विकेट मात्र मिळाल्यात. चला न्यू बॅटर. 4 बॉल मध्ये आता 27 पाहिजेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पवन. म्हणजे सध्याच्या घडीला जर तुम्ही स्कोर कार्ड बघितला ना तर सपकाळे मोठ्या प्रमाणावर इन ॲक्शन दिसत आहे. जे न्यू बॅटर आले त्यांचं नाव पवन. जे दुसरे बॅटर आहेत त्यांचं नाव मयूर सपकाळे. जे बॉलिंग करताय ते मोहित सपकाळे. व्हाईट बॉल +1 अशी धाव जोडतीये 4 बॉल मध्ये.
व्हाईट +1. यस, यावेळेस काय उडवलाय बॉल. मयूर सपकाळे यांच्या माध्यमातून आक्रमण. आता 3 बॉल 19. 3 बॉल मध्ये 19 ची गरज. 3 बॉल मध्ये 3 षटकार आले तर सामना बरोबरीतही सुटू शकतो. सामना जर बरोबरी सुटला तर सुपर ओव्हरही पाहायला मिळेल. 4 बॉल मध्ये सध्याच्या 3 बॉल मध्ये सध्याच्या घडीला 19 पाहिजे. 4 बॉल मध्ये 25चं समीकरण होतं. इकडे मात्र षटकार आलाय. आता 3 बॉल 19. काही चमत्कार होईल का? उपमा आहे बघा. मोहित यांच्या बंधूचं नाव देखील मयूर सपकाळे आहे आणि समोर देखील त्याच नावाचा खेळाडू. आता मात्र 3 बॉल 19. समोरच्या दिशेने सहजासहजी नाही खेळू देणार. 3 विकेट आज मात्र घेतल्यात मोहित सपकाळे यांनी. तर सहजासहजी मात्र इकडे मोठे फटके येऊ देणार नाही. कोळी ब्लास्टर्स आता मात्र पॉइंट टेबलवर करावं लागेल 2 धावेंचं प्लास्टर. 108 वर 6. याही वेळेस टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय बॉल. थोडंसं मात्र इकडे व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न आणि त्याच याच्यात मात्र हलकीशी चूकही करतात आहे. आगामी काळात आपण बघतोय नक्कीच KCL जळगावपासून प्रेरित होऊन ग्रामीण भागातही KCLची स्पर्धा मोठ्या प्रमाणावर, मग चोपडा असो भुसावळ असो, 6वं वर्ष या स्पर्धेचं. याही वेळेस बाहेर आहे. इथे देखील पंचांचे हात समांतर. रनसंख्या मात्र वाढती आहे. सातत्याने रडारच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न आहे. 2 बॉलमध्ये आपण बघू शकतो इथून पुढे 16ची गरज आहे. 2 लिगल डिलिव्हरी चांगल्यारीत्या पाहिजे. दुसरीकडे जर बघितलं तर फटका हवेत, फटका हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. मोहित सपकाळे यांची मात्र 4थी विकेट. चला 3 विकेट आतापर्यंत त्यांनी या षटकात घेतलाय. चला न्यू बॅटर थोडंसं लवकर. चला यानंतरचे दोन्ही संघ आता पवन पुत्र आणि 91-13 आपण तयार राहायचंय. जसा हा मॅच संपेल तसा मात्र लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. आणि दोन्ही ज्या टीम्स खेळत आहेत त्यांनाही विनंती आहे हा मॅच जसा संपेल हस्ता आंदोलन हँडशेक करत मात्र चांगल्या नोटवरती आपणही सामना संपवायचा आहे. एक चांगला नियम जो आयोजन समितीने जोडलाय की प्रत्येक टीमला प्रत्येक मॅच नंतर हस्ता आंदोलन करणं हे मात्र कंपल्सरी आहे. कारण की क्रिकेट हे मात्र फक्त माध्यम आहे. या स्पर्धेच्या मागचा मेन उद्देश तो म्हणजे समाज एकत्रीकरण. आणि क्या बात आहे 5 विकेट हॉल इकडे मात्र मोहित सपकाळे यांनी पूर्ण केलाय. 4 विकेट मात्र या षटकात घेतल्यात आणि 110च्या स्कोरवर 8वा धक्का. जबरदस्त गोलंदाजी मोहित यांच्या माध्यमातून 15 धाव्यांनी कोळी ब्लास्टर्सने मॅच आपल्या नावावर केलाय. चला आता दोन्ही टीम्स एक लाईन मध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. हस्तांतरण करा. चांगल्या नोटवर मॅच संपवायचा आहे. विजेत्या संघाला देखील शुभेच्छा. आणि यस खेमराज यांच्या तोंडात जर बघितलं तर घी आणि शक्कर सोबतच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इकडे मात्र जातोय मोहित सपकाळे ज्यांनी मात्र 5 विकेट हॉल घेतलाय. तनुष दादा यांच्या हस्ते मात्र आपण इकडे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. आणि दोन्ही संघांना विनंती आहे हस्तांदोलन करत मात्र मॅच आपण संपवायची आहे. कोळी ब्लास्टर्स आणि त्याच